आज तर मी खूपच घाबरली. म्हणलं आता एवढ्या लहान पोराचं रूट कॅनल आणि ते पण पहिला पण झालेला आहे. आता परत एकदा रूट कॅनल म्हणलं तर मला खरंच खूप टेन्शन आलं. तर चला पुढं सांगतेच तुम्हाला काय झालं काय नाही. तर सर्वात पहिलं तर मी पटकन असं जायचं हॉस्पिटलला म्हणून संध्याकाळी पटकन असे भांडे होते माझे दुपारचे भरपूर असे. तर आता ते भांडे वगैरे क्लीन करून घेत आहे मी. तर कसं आहे बाहेर जायचं म्हणलं तर घरातलं सर्व आवरून गेलं की बरं पडतं बघा. बाहेरून आलं परत खूप कंटाळा येतो, करू वाटत नाही. त्यामुळे करून गेलं की बरं पडतं. तर आता सर्व खूप भांडे पडलेले माझे, सर्व भांडे घासून घेतले मी. व्यवस्थित असं किचन क्लीन करून घेत आहे आता परत. कारण की माझा दुपारीच स्वयंपाक झालेला, त्यामुळे मग मी म्हणलं आता सर्व एकदाच मी केलं मग संध्याकाळी मला एवढं टेन्शन नसतं. त्यामुळे मग आता पटकन असं क्लीन करून घेत आहे सर्व व्यवस्थित असं. आणि हॉस्पिटलला गेलं की कधी किती वेळ लागतो ते आपल्यालाही माहीत नसतो. आणि इथं पोरांनी भरपूर असा पसारा हॉलमध्ये सुद्धा घालून ठेवलेलाच होता. तर आता तो सुद्धा व्यवस्थित मी आवरून घेत आहे. तर सोफ्यावरचे तर कवर एका जागेला राहतच नाहीत, कारण की पोरंच एवढे डेंजर आहेत माझे की एका साईडला तर राहूनच देत नाहीत कवर वगैरे. 10 वेळेस पाडतात, 10 वेळेस मी त्याला आवरून ठेवत असते. पण मग आता काय करणार, त्यांना बोलून तरी काय उपयोग नाही. आणि त्यांना बोलून पण त्यांना कळतच नाही आहे, तर मग काय आपण बोलू शकतो नाही का. तरी पण कधी कधी आरोप करतोच. तर आज होती गणेश जयंती. तर म्हणलं चला आज मस्त अशी दिवाबत्ती केली संध्याकाळच्या टायमाला. आणि त्यात ही मयंकची लुडबुड चालूच असते बघा. मयंक एकही काम मला एकटं करून देत नाही आणि त्याला खूप आवडतं. तर ठीक आहे, चांगली गोष्ट ही की मयंकला खूप आवड आहे. ती आवड वेगळीच राहते, पण तो सर्वच गोष्टीत पुढं पुढं असतो बघा. तर चला आता मी निघालेले आहे आरवला घरी सोडून. कशाला कशाला चालला तो डॉक्टर पाशी? कुठं दात दुखतंय तुझं? आता तुझा डॉक्टर दातच काढताय बघ तू. चला आता जाऊया. तर हॉस्पिटलमध्ये आलो. पहिला तर तो बसत नव्हता, पण आता त्याला इतका त्रास व्हायला लागलाय ना, मग बसतो तो, गपचूप करून घेतो काय असतं ते. तर त्याला आता सध्या तरी फिलिंग करून दिलेली आहे. पण मॅडम बोलल्यात त्याला जास्त त्रास झाला की त्याचं परत एकदा रूट कॅनल करावं लागेल. ह्याच्या पहिला पण त्याचं झालेलंच होतं एकदा. तर घरी आलो, सर्व झालं आणि आल्यानंतर मला भेळ खाऊ वाटत होती, तर मी घरातच भेळ बनवली. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर लाईक करा.